पंढरपूर शहरात वारीच्या निमित्तानं लाखो भाविक दरवर्षी येतात। या भाविकांचे तसेच तेथील रहिवाशांचे आरोग्य चांगले राहावं या हेतून 1889 साली मेहतर समाज पंढरपुरात साफसफाईसाठी आणला गेला। या मेहतर समाजातील 213 कुटुंबासाठी सदनिकांचं बांधकाम करण्याचा प्रस्ताव होता। हा प्रस्ताव उच्च न्यायालयाच्या समितीकडून आयुक्तांकडे गेला होता आणि आयुक्त समितीने त्याला मंजुरी देऊन शासनाकडे पाठवला। मात्र तो प्रस्ताव अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। 1889 सालापासून पंढरपूरच्या स्वच्छतेत मेहतर समाजाचं योगदान आहे, जे आजही अविरतपणे कार्यरत आहे। या मेहतर समाजाच्या सदनिकांच्या प्रश्नांची सोडवणूक विहित वेळेत होणार का आणि किती दिवसात या प्रश्नांची सोडवणूक होऊन या 213 कुटुंबियांना सदनिका बांधून मिळणार, असा प्रश्न आमदार समाधान आवताडे यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केलाय। प्रश्नाला उत्तर देताना वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुधारित पंढरपूर तीर्थ क्षेत्र आराखड्यामध्ये या प्रकल्पांचा समावेश केला असून या आराखड्यात एकूण 13 इमारती उभारण्यात येणार असून त्यापैकी 12 इमारती 4 मजली तर 1 इमारत 5 मजली असेल। यामधील 7 इमारतींमध्ये एकूण 24 गाळे काढण्यात येणार आहेत असं सांगितलंय। त्यासोबतच सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण आराखड्यातील हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी चर्चा केली जाईल असं स्पष्ट केलंय। बोला आवताडे साहेब बोला। अध्यक्ष महोदय, पंढरपूरला लाखो भाविक या वारीच्या निमित्ताने येतात आणि अध्यक्ष महोदय, सर्व वारकऱ्यांचं, भाविकांचं आणि तिथल्या असणाऱ्या सर्व लोकांचं त्या ठिकाणी आरोग्य चांगलं राहावं यामुळे सन 1889 साली मेहतर समाजाला या ठिकाणी पंढरपूरमध्ये साफसफाई करण्याकरता या ठिकाणी आणलं गेलं। प्रश्न घ्या अध्यक्ष महोदय, आता दादांनी खूप एक महत्त्वाचं उत्तर, चांगलं समर्पक उत्तर दिलेलं आहे, परंतु या निमित्तानं मला दादांना अजून एक स्पेसिफिक प्रश्न करायचा आहे। अध्यक्ष महोदय, जवळजवळ उच्च न्यायालयाची समिती झाली, समितीने त्या ठिकाणी आयुक्तांना नेमलं, आयुक्ताची समिती झाली, आयुक्तांनी त्या निमित्तानं त्या ठिकाणी सर्व आदेश देण्यात आले। तसा प्रस्ताव माननीय कलेक्टर महोदयांनी शासनाकडे पाठवलेला आहे आणि शासनाकडे हा गेले कित्येक दिवस या ठिकाणी प्रलंबित आहे। माझा स्पेसिफिक अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे की दादा, विहित वेळेत आणि किती वेळेत, कारण या मेहतर समाजाला अध्यक्ष महोदय 213 लोकांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, तर किती वेळेत या ठिकाणी यांना घराची सदनिका बांधून आपण देणार आहे, एवढं खुलासा करावा। सभागृहाची वेळ 5 मिनिटांसाठी वाढवली। अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला सांगितले की सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे। राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री महोदयांनी पण काही सूचना दिल्यात, मागे एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी काही सूचना दिल्यात, समाधान आवताडे साहेब तिथलं प्रतिनिधित्व करतात, इतर पण काही मान्यवरांचा नाही म्हटलं तर पांडुरंगाच्या दर्शनाच्या निमित्तानं संबंध येतो, वारकरी संप्रदायाचा येतो, अनेक सदस्यांचा येतो आणि त्याच्यामुळं हे प्रलंबित राहिलं, हे गोष्ट आम्हाला मान्यच आहे। परंतु सुधारित आराखड्यामध्ये आता ह्या सगळ्या घरांचा आपण समावेश करतो, 213 रहिवाशांचा। आणि अध्यक्ष महोदय, नुसता तो 213 रहिवाशांचा समावेश करत नाही, तिथं आपण 13 इमारती बांधतोय, ते 213 रहिवाशांच्या करता 13 युनिट बांधतोय आणि ते करत असताना 12 इमारती 4 मजली आहेत, 1 इमारती 5 मजली आहेत आणि शिवाय 7 इमारतीमध्ये 24 गाळे दुकानाचे ते पण आपण काढतोय। मी स्वतः पुन्हा आज किंवा उद्या कलेक्टरला सांगतो किंवा सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा किती दिवसात त्या बाबतीमध्ये तयार होईल आणि तो त्याला बाकीचा वेळ लागत असला तर हा मुद्दा लवकर क्लिअर करून ह्याकरता निधीची पण कमतरता आम्ही वित्त विभाग कमी पडू देणार नाही आणि जितकं फास्ट करता येईल ते समाधान आवताडे, सभागृह संपल्यानंतर तुम्ही माझ्याबरोबर चला, आपण लगेचच पण कलेक्टरला फोन लावू आणि नक्की महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात जे काय असेल ते उत्तर मी तुम्हाला देतो। महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री, बुलढाण्याचे पालकमंत्री तथा किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 3ऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा।
शुभेच्छुक माननीय श्री किरण राजाराम काळोखे, संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना, भुईंज गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर, श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी, मंगलश्याम कन्स्ट्रक्शन, व्याहाळी कॉलनी, तालुका वाई, जिल्हा सातारा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।